नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की हे न्यूमरोलॉजी शास्त्र नक्की काम कसं करतं आणि फक्त न्यूमरोलॉजीच नाही तर इवन तुम्ही कुठल्या ज्योतिषाकडे जरी गेले असाल तरी ते शास्त्र पण असंच काम करतं किंवा कुठलंही शास्त्र तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन करत असाल, मॅनिफेस्टेशनच्या वेगवेगळ्या टेक्निक करत असाल तरी त्या सगळ्या मागचं सायन्स हेच आहे, त्याच्या मागची सायकोलॉजी हीच आहे. ही मूळ सायकोलॉजी तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या. मी थोडंसं न्यूमरोलॉजीच्या आधारे सांगते किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये पण तुम्हाला माहिती आहे 9 ग्रह आहेत, तसंच न्यूमरोलॉजीमध्ये किंवा अंकशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये 9 नंबर आहे. 1 पासून 9 पर्यंत नंबर आहेत, बरोबर? आपण गणितात शिकलेलो आहोत. आता न्यूमरोलॉजीमध्ये फक्त काय आहे, जसं ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह ही संकल्पना महत्त्वाची आहे तसं न्यूमरोलॉजीमध्ये नंबर ही संकल्पना महत्त्वाची आहे. मग 1 पासून 9 पर्यंतचे जे 9 नंबर्स आहे त्या प्रत्येक नंबरला एक ग्रह संलग्नित असाइंड केलेला आहे आणि तो जो पर्टिक्युलर नंबर आहे तो त्या ग्रहाद्वारे गव्हर्न म्हणजेच शासित होणारा आहे. मग त्या न्यायाने नंबर 1 जो आहे तो सूर्यग्रहाचा आहे, 2 जो आहे तो चंद्राचा आहे, 3 आहे तो गुरु ग्रहाचा आहे, 4 जो आहे तो राहू नावाच्या ग्रहाचा आहे, 5 जो आहे तो बुधाचा आहे, 6 जो आहे तो शुक्राचा आहे, 7 जो आहे तो केतूचा आहे, 8 शनीचा आहे आणि 9 मंगळ ग्रहाचा. असे 9 नंबर आणि 9 ग्रह आपल्याकडे आहेत. ठीक आहे. आता मुद्दा काय आहे की या प्रत्येक नंबरच्या म्हणजेच प्रत्येक ग्रहाच्या आपल्या काही क्वालिटीज आहेत, म्हणजेच आपले काही स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. आता इथे तुम्ही सगळ्यात पहिले ही गोष्ट लक्षात घ्या की मी नंबर हा शब्द वापरला किंवा ग्रह हा शब्द वापरला तरी त्याचा अर्थ एकच होतो. ठीक आहे. तर या प्रत्येक नंबरच्या आणि किंवा प्रत्येक ग्रहाच्या आपल्या काही क्वालिटीज आहेत, आपले काही स्वभाव वैशिष्ट्ये आहेत, आपल्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ठीक आहे. मग याच्यामध्ये कशाचा समावेश होतो तर काही चांगल्या पण कॅरेक्टरिस्टिक आहे, म्हणजे काही चांगले पण वैशिष्ट्य आहेत आणि काही वाईट पण वैशिष्ट्य आहेत. मग आता हे आपल्यावर अवलंबून असतं की त्याचा चांगला वापर आपण करायचा आणि जो वाईट त्याच्यातल्या गोष्टी किंवा वृत्ती प्रवृत्ती आहेत, वैशिष्ट्य आहे ते आपण दूर करायचे असतात. ठीक आहे. जसं चाकू असतो, चाकू ही गोष्ट म्हणजे चांगल्या कामासाठी पण उपयोगाला येते आणि वाईट कामासाठी पण उपयोगात येते. तशाच या ग्रहाच्या एनर्जी किंवा या ग्रहाचे वैशिष्ट्य असतात की त्या ग्रहाचे जे चांगले गुण आहेत ते गुण फक्त आपण आपल्या फायद्यासाठी घ्यायचे आणि त्या ग्रहांमधले जे वाईट गुण आहेत ते वाईट गुण आपण कमी करायचे असतात. ठीक आहे. मग आता हे वाईट गुण कमी करण्यासाठी काय करावं लागतं, या ग्रहाचे काही उपाय करावे लागतात आणि या ग्रहाचे जे चांगले गुण आहेत ते मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ते मिळण्यासाठी 3 गोष्टी कराव्या लागतात. काय काय करावं लागतं तर त्या ग्रहाच्या ज्या चांगल्या एनर्जीज आहेत त्या एनर्जीला पहिले तर रिफाईन करावं लागतं म्हणजे त्याला शुद्ध करावं लागतं. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की जमिनीमधून आपल्याला जेव्हा हिरा मिळतो तो हिरा आपण ॲज इट इज जसाच्या तसं नाही वापरू शकत, आपल्याला त्याच्यावर पैलू पाडावे लागतात. म्हणजेच काय, आपल्याला त्याच्यावर ते शुद्ध करावं लागतं. किंवा आपल्याला जमिनीतून तेल मिळतं पण ते तेल आपण जसाच्या तसं वापरतो का नाही, त्याला आपल्याला रिफाईन करावं लागतं ना. तसंच या ग्रहाची जी चांगली ऊर्जा आहे ती ऊर्जा आधी तर आपल्याला शुद्ध करावी लागते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या ऊर्जेला आपल्याला संतुलित करावं लागतं. संतुलित म्हणजे काय तर योग्य ठिकाणी ती गोष्ट योग्य प्रमाणात वापरणे. जसं आपण स्वयंपाक करताना एखादा पदार्थ आपण करतो, समजा आपण भाजी करतो, त्या भाजीमध्ये प्रत्येक पदार्थ आपण संतुलित वापरलेला असतो ना. मिठाचं प्रमाण ठरलेलं असतं, हळदीचं, तिखटाचं, जे साहित्य आपण वापरतो प्रत्येकाचं प्रमाण ठरलेलं असतं. तसंच आपल्या आयुष्यामध्ये हे जे वेगवेगळे ग्रह आपल्यावर प्रभाव टाकत असतात, या ग्रहाच्या संतुलित ऊर्जा आपल्याला मिळणं खूप गरजेचं आहे की जेव्हा जिथे जेवढी आवश्यकता असेल तेवढीच ती ऊर्जा आपल्याला मिळणं गरजेचं असतं. त्यासाठी सुद्धा आपल्याला या ग्रहांवर काम करावं लागतं, ग्रहाच्या चांगल्या एनर्जीजवर, आणि त्यासाठी वेगवेगळे अर्थातच उपाय करावे लागतात. आणि तिसरी गोष्ट आपल्याला करावी लागते की जेव्हा या एनर्जीज आपण गाळून चाळून घेतो शुद्ध स्वरूपामध्ये, त्याला आपण बॅलन्स करतो, त्याला संतुलित करतो, तेव्हा तिसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्या ग्रहाची जी चांगली ऊर्जा आहे तिला आपल्याला फोकस्ड करावं लागतं, तिला आपल्याला चॅनलाइज्ड करावं लागतं, तिला आपल्याला एका ठिकाणी केंद्रित करावं लागतं, जेणेकरून आपल्या आयुष्यात जे काही ध्येय स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे, जे काही उद्देश आपल्याला पूर्ण करायचे आहे ते पूर्ण करायला त्यातून आपल्याला मदत होईल.
ठीक आहे. अशा या ग्रहांसंबंधित 3 महत्त्वाच्या संकल्पना की ग्रहाची ऊर्जा किंवा नंबरची जी सकारात्मक ऊर्जा आहे तिला सगळ्यात आधी शुद्ध करावं लागतं, दुसरं तिला संतुलित करावं लागतं आणि तिसरी गोष्ट तिला चॅनलाइज्ड किंवा तिला एका ठिकाणी केंद्रित करावं लागतं. म्हणजे आपल्याला आवश्यकता असेल आपण तेव्हा त्या पद्धतीने तिचा वापर करू शकतो. मग आता हे तर कळलं आपल्याला ग्रहाच्या एनर्जीज कशा वापरायच्या, पण इथे अजून एक संकल्पना आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की आपल्या आयुष्यातले सगळ्या बाजू किंवा सगळे जे पैलू असतात, मग त्याच्यामध्ये पहिलं असतं की आपलं शारीरिक, आपलं मानसिक आणि आपलं भावनिक आरोग्य. दुसरं असतं माणसाचं व्यक्तिमत्व, कारण त्या व्यक्तिमत्वात त्याला वेगवेगळं स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करावं लागतं. तिसरं असतं आपलं कुटुंब, आपला समाज, आपले शेजारी पाजारी, आपले कलीग म्हणजे काय तर आपले नातेसंबंध. आणि चौथं असतं अर्थातच माणसाचं करिअर. मग त्या करिअरमध्ये कोणी बिझनेस करत असतं, कोणी जॉब करत असतं किंवा कोणाला जॉब करायचा असतो किंवा कोणाला एखादा मनासारखा जॉब मिळवायचा असतो. तर हे जे करिअरचं क्षेत्र असतं, त्याच्यानंतर माणसाच्या आयुष्यातलं प्रत्येक क्षेत्र, हे प्रत्येक क्षेत्रामधून चांगला बेनिफिट आपल्याला मिळावा, प्रत्येक क्षेत्रामध्ये माणसाने यशस्वी व्हावं, त्याने त्याच्या वैयक्तिक पातळीवर यशस्वी व्हावं, समाजात यशस्वी व्हावं, त्याच्या करिअरमध्ये यशस्वी व्हावं, माणूस म्हणून सर्वांगाने त्याने यशस्वी व्हावं, यासाठी आपल्याला प्रत्येक ग्रहाची साथ मिळणं गरजेची असतं. असं चालत नाही की फक्त एकच ग्रह माझ्यावर प्रसन्न आहे ना मग झालं, नाही. त्याचं कारण आहे की प्रत्येक ग्रहाची आपली आपली, जसं मी सांगितलं, एक वैशिष्ट्य आहे. तसं प्रत्येक ग्रहाला एक डिपार्टमेंट दिलेलं आहे. जसं आपण म्हणतो ना की केंद्र सरकारमध्ये वेगवेगळे मंत्री असतात, प्रत्येक मंत्र्याचं एक वेगळं काम असतं. तसं हे जे प्रत्येक 9 ग्रह आहे, या 9 ग्रहाला त्यांचे 9 डिपार्टमेंट दिलेले आहे. मग आपल्याला आपल्या आयुष्यात जे काही पाहिजे असेल ते पाहिजे असण्यासाठी आपल्याला त्या ग्रहाची उपासना किंवा त्या ग्रहाची ऊर्जा मिळवणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर त्या न्यायाने आपल्याला 9ही ग्रहाची ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळणं गरजेचं असतं. आणि जसं मी मागे सांगितलं की ती ग्रहाची ऊर्जा आपल्याला कशी हवी असते, ती शुद्ध स्वरूपात मिळणं गरजेचं असतं, ती संतुलित मिळणं गरजेचं असतं आणि तिसरी ती ऊर्जा चॅनलाइज्ड असणं म्हणजे एका ठिकाणी केंद्रित असणं गरजेचं असतं. तर त्यासाठी त्या न्यायाने आता हे जे न्यूमरोलॉजी अनालिसिस तुम्ही माझ्याकडनं करून घेणार आहात, तर यामध्ये मी तुम्हाला 9ही ग्रहाशी संबंधित उपाय सांगणार आहेत आणि हे 9ही ग्रहाचे उपाय तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. ही झाली न्यूमरोलॉजीची बेसिक संकल्पना की 9 ग्रह आणि किंवा 9 नंबर्स जे आहे ते आपल्याला कशा स्वरूपात त्याचा वापर करायचा आहे ते.